नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बघा, तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. सरकारचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे सरकारने, की बघा जे काही शेतकऱ्याला विहिरीसाठी अनुदान मिळत होते ते बघा आता हे अनुदान सुरू झालेले आहे. तर हे विहीर खोदण्यासाठी आपल्याला जे अनुदान पाहिजे तर हे अनुदान आपल्याला कसे प्राप्त करायचे आहे, कसे मिळवायचे आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. विहीर खोदण्यासाठी सरकार आपल्याला देणार आहे बघा. तर हे कसं मिळायचे, यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतील, अर्ज प्रक्रिया कशी आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल. मग तुम्हाला विहीर खोदायची असो किंवा नसो. तर चला बघूया संपूर्ण माहिती. तर बघा, मागेल त्याला हे सरकार 4 लाख रुपये विहीर खोदण्यासाठी देणार आहे. तर हे कसे देणार आहे तर बघा, विहीर महाराष्ट्र राज्य आणि पॉइंटी शिराच्या आर्थिक विकासासाठी त्यांच्या शेतीला सुविधा उपलब्ध करून योजनाला एक महत्त्वाकांक्षी केली आहे. विहीर आर्थिक योजना याला मागेल त्याला विहीर योजना आखली आहे. एकूणच उद्देश स्वावलंबी ही योजना राबवली जात आहे. तर बघा, हे जे काही योजना आहे बघा, ही योजना ज्या कुटुंबाकडे बघा लक्ष द्या, ज्या कुटुंबाकडे किंवा ज्या शेतकऱ्याकडे विहीर नाही अशा शेतकऱ्याला या योजनेचा फायदा होणार आहे. तर 4 लाख हे सरकार देत आहे. तर बघा, या योजनेसाठी पात्रता तुम्हाला पहिली पात्रता नीट ऐकून घ्या. काय जर तुमच्याकडे विहीर नसेल बघा, तुमच्याकडे पाण्याचा स्रोत जर उपलब्ध नसेल तर तुम्हाला ही विहीर मिळू शकते. आपणास मुख्य तत्त्वे आणि गुणवत्तेची उदाहरणे देत आहे. हे अनुदानात लाभार्थी बँक खात्यात जमा केले जाते. तर हे जे काय अनुदान आहे 4 लाख रुपये मित्रांनो शेतकऱ्याला मिळणार आहे. तर ज्याला विहीर खोदायची असेल त्या शेतकऱ्याला हे मिळणार आहे. तर हे शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये येणार आहे. बघा, सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की हे पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये येणार आहे. भागीदारी पारदर्शकता राखली जाते. लोकशाही म्हणजे या सर्व जाती धर्माचा समावेश करण्यात आला आहे. तर बघा, हे जे काय विहीर अनुदान आहे तर हे विहीर अनुदान प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक वंशाच्या व्यक्तीला देखील हे मिळणार आहे. तर फक्त तुमच्याकडे शेती उपलब्ध पाहिजे. जर तुमच्याकडे शेती असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. भूजल सर्वेक्षण सुमारे 3,87,500 विहीर खोदणे शक्य आहे. तर बघा, भूजल जे सर्वेक्षण आहे ते बघा 3,87,500 विहीर खोदणे शक्य आहे. या विहिरींच्या निवडीसाठी ठिबक किंवा तुषार बाह्य पाणी उपलब्ध होऊ शकते. नियंत्रण खालीचा सक्षम वापर तर हवाचे उत्पन्न वाढेल. तर बघा, जे काही विहीर आहे जर ही विहीर जर तुम्हाला मिळाली, हे अनुदान जर तुम्हाला मिळाले तर तुमच्या शेतामध्ये पाण्याचा स्रोत हे उपलब्ध होणार आहे. जर तुमच्या शेतामध्ये पाण्याचा स्रोत जर उपलब्ध जर झाला तर बघा, तुमच्या जर शेतामध्ये पाण्याचा स्रोत जर उपलब्ध झाला तर तुम्हाला काय होणार आहे, हे तुमचं उत्पन्न वाढणार आहे. तर बघा, जे काय तुमचं उत्पन्न वाढणार आहे म्हणजे की इकडे बघा तुम्ही श्रीमंत देखील होणार आहेत. म्हणजे की तुमचं इन्कम हे वाढून तुम्हाला बरीचशी मदत देखील मिळणार आहे. विहीर खोदण्यासाठी योग्य जागेची निवड करणे अत्यंत योग्य आहे. तर बघा, ज्या जागेवर तुम्हाला विहीर खोदायची आहे तर या जागेसाठी आपल्याला माहीत पाहिजे की कोणत्या ठिकाणी आपल्याला पाणी लागू शकते. आपल्याला जागेची देखील निवड करायची आहे म्हणजे की आपण विहीर खोदू शकतो. विहीर खोदताना पुढील बाबी विचारात घ्यायच्या आहेत. तर बघा, शेतकऱ्याला विहीर खोदताना ह्या बाबी विचारात घ्यायच्या आहे. त्याच्या 5 बाबी शेतकऱ्याला विचारात घ्यायच्या आहे. तर बघा, 2 नाल्या, संगमाईल क्षेत्र, विवादांच्या 30 सेंटीमीटरचा थर आणि 5 मीटरपर्यंतचा खडकतो. तर अशा जागेवर ही तुम्हाला विहीर खोदायची आहे. नदी नाल्यांतील उथळगाळाचा प्रदेश, सखल जमीन, पुरेशी मातीची आहे, घनदाट झाडांचा प्रदेशात, 5 आणि 1 नदी प्रवाह मार्गात, उघड्या नाल्या आणि गारगोट्यांच्या थरात. तर बघा, ही जी काय विहीर आहे ही तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये खोदता येते. जी शेती ही तुमच्या नावावर असेल अशा ठिकाणी ही विहीर जी काय आहे तुम्हाला ही खोदता येते. म्हणजे की सरकारने काही असे सांगितलं आहे शेतकऱ्याला की ह्या जागेवर विहिरी नाही खोदल्या पाहिजे. तर कोणत्या जागा आहेत ते आपण बघणार आहोत. भूपृष्ठावर खडक दिसत असलेली जागा. तर बघा, ज्या जागेचा वरच खडक दिसतो अशा जागेवर देखील तुम्हाला विहीर खोदायची नाही. डोंगराच्या कड्यातील 150 मीटर जवळ अत्यंत कमी मीटरचा थर, 30 सेंटीमीटर कमी असलेले 4 मुरमाची 5 मीटरपेक्षा कमी संख्या.
तर ज्या ठिकाणी तुम्हाला खडकत दिसतोय अशा ठिकाणी तुम्हाला विहीर खोदायची नाही, असे हे सरकारने सांगितले आहे, म्हणजे की शासनाने. आपले एक फायदे: स्वतःसाठी स्वतःचा समोरचा मार्ग दाखवतो, कर्जाच्या जाळीत अडकण्यापासून वाचवतो. तर बघा, जे काय शेतकरी कर्जही उचलतात त्यांना यासाठी अशा गोष्टी करण्याची काही गरज नाही आता, कारण सरकार हे अनुदान देत आहे. शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होते. तर बघा, हे जे सांगितलं आपण की जे शेतीचे उत्पादन आहे हे देखील वाढते. आर्थिक स्वावलंबन, आपले जीवनमान सुधारते. आपले जीवनमान सुधारते म्हणजे की बघा, आपलं उत्पन्न वाढलं की आपले जीवनमान तर सुधारणारच आहे. प्रक्रियेची प्रक्रिया अत्यंत सुमित उमेदवार आहे. शेतकरी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज भरता, मोबाईलवरून अर्ज भरता रुग्ण वेळ आणि घरी बचत होते. तर बघा, हे जे अर्ज आहे हे तुम्हाला सेंटरवर जाऊन, तर बघा कॉम्प्युटर ज्या ठिकाणी असते त्या सेंटरवर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे. म्हणजे बघा, कॉम्प्युटरच्या ठिकाणी जर का तुम्ही अर्ज भरला तर हो, ऑनलाईन जे अर्ज आहे हे लवकर सबमिट होतं. बघा, तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. या क्षेत्रीय परदेश दारिद्र्य कमी करण्यास मदत होईल आणि महाराष्ट्राला विकसित राज्य बनविण्यासाठीची वाटचाल करेल अशी अपेक्षा आहे. आरोपीच्या निषेधासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना ठरेल. तर जे काय गरीब शेतकरी आहे, म्हणजे की ज्यांच्याकडे पाणी नाही, अशांना ही योजना फायदेशीर ठरणार आहे. विहीर आर्थिक योजना ही महाराष्ट्रातील लोकांसाठी एक वरदान ठरू शकते. या लाभाचा लाभ शेतकरी आपल्या शेतात सोय करू शकतात आणि आपले उत्पन्न वाढवू शकतात. कमाल त्यांचे जीवनमान सुधारेल आणि तर बघा, त्यांचे जे जीवनमान आहे हे सुधारणार आहे. ते आर्थिक स्वरूप स्वावलंबी होती. तर बघा, ते जे आहे हे स्वतःवर अवलंबून होतील, म्हणजे की त्यांच्याकडे पाणी आलं की ते काही करू शकते शेतामध्ये, म्हणजे की त्यांच्या उत्पन्नात हे वाढ होणार आहे. तर बघा, हे जे काय फॉर्म आहे हे तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे मित्रांनो, कॉम्प्युटरवर. तर हे जर फॉर्म जर भरला तर तुम्हाला शेतीमध्ये विहिरी खोदता येऊ शकते. तर ही होती न्यूज.